नमस्ते. हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत. आता आपण पाहत आहोत आपण व्यायामाचे प्रकार. आपल्या स्ट्रेंथसाठी आपण अप्पर बॉडी, लोअर बॉडी आणि कोरचा एक्सरसाइज करतो. आपण मागच्या एपिसोडमध्ये अप्पर बॉडी पाहिला आहे. आपण यावेळेला लोअर बॉडी एक्सरसाइज पाहणार आहोत. लोअर बॉडी एक्सरसाइजमध्ये चालणे, पळणे, हालचाल करणे, क्रंचेस घालणे, गणेश नमस्कार इत्यादी व्यायाम येतात. सर्वसाधारणपणे आपल्या पिंडीच्या स्नायूंचे व्यायाम यामध्ये येत असतात. हे व्यायाम आपल्याला स्नायूंना ताकद देतात, हृदयाचं आरोग्य सुधारतात, मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त होतात. त्याबरोबर आपल्याला कोणतीही इंजुरी झाली तर आपल्याला फार त्रास त्यापासून होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या पिंडीचे स्नायू आहेत हे पंपांचं कार्य करतात. म्हणून आपल्याला पिंडीच्या स्नायूंना सेकंड हार्ट असं म्हणलेलं आहे. कारण हे अशुद्ध रक्त पूर्णपणे व्यवस्थित पंपिंग करून आपल्याला हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे आपल्या अशुद्ध रक्त हृदयापर्यंत व्यवस्थित पाठवलं जातं आणि रक्त व्यवस्थित पाठवल्यामुळं आपल्याला हृदयाची कार्यक्षमता वाढते. तळपायाचे स्नायू किंवा प्लांटर फेसल आहेत मसल त्यांचा व्यायाम होतो. आपल्या शरीराची लवचिकपणा वाढते. आपल्या स्नायूंना ऑक्सिजनचा व न्यूट्रिशनचा पुरवठा बरोबर केला जातो. त्याचबरोबर आपल्याला मेंदूची कार्यक्षमता त्यामुळे वाढते. कारण मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार होतात, चांगल्या ताकदीचे न्यूरॉन्स तयार होतात. आपल्या शरीराची व मेंदूची कनेक्टिव्हिटी चांगली वाढते. त्याबरोबर डोपामाइन व सेरोटोनिन रिलीज केलं जातं आणि डोपामाइन आणि सेरोटोनिन रिलीज केल्यामुळं कनेक्टिव्हिटी वाढते व मेंदूला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित केला जातो. त्याबरोबर आपल्या शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते आणि मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स होतात. त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन आणि आपले ग्रोथ हार्मोन्स वाढतात आणि ग्रोथ हार्मोन्स निर्माण झाल्यामुळं आपल्या मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी उपयोगी होते. त्याबरोबर आपल्या हाडांची पण ताकद वाढत असते. अशा पद्धतीनं आपल्याला लोअर बॉडी एक्सरसाइजचा फायदा होत असतो. प्रत्यक्षात आपण लोअर बॉडी एक्सरसाइज काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. आज आपण लोअर बॉडीसाठी गणेश नमस्कार घेणार आहोत. गणेश नमस्कारामुळे आपली स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, आपली कार्यक्षमता वाढते, अनुसंधान वाढतं व मेंदू शांत होतो. आपल्याला भौतिक यशासाठी आपले पाय जमिनीवर स्थिर राहणं गरजेचं असतं आणि आपल्याला बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मेंदू कार्यक्षम असावा लागतो. नखशिखांत म्हणतो आपण त्याप्रमाणे हा आपल्याला लोअर बॉडी व्यायाम नखशिखांत आपल्याला फायदेशीर ठरतो व आपण गणेश नमस्कार घालणार आहोत. आपला डावा हात बरोबर डावा अंगठा कानाच्या पायाच्या पुढच्या बाजूला, उजव्या हाताचा अंगठा पायाच्या पुढच्या बाजूला आणि बोटे पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने आपली ॲक्शन असायला हवी व थोडंसं खाली ताणलेलं हवे. 1 2 3 4 5 6 7 8 या व्यायामाचे 8चे 3 सेट आपण करायला हवेत. यानंतर आपण पायामध्ये अंतर घेणार आहोत व आपण सेट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 हा सेट आपण 3 वेळा करणार आहोत. अगोदर डावा पाय 1 2 3 4 5 6 7 8 उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 यानंतर आपण उजवा आणि डाव्या पायाचा करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 हा सेट आपण 3 वेळा करणार आहोत. यानंतर पाय बाजूला घेऊन आपण सेट करणार आहोत. 1 2 3
4 5 6 7 8. आता उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8. हा सेट आपण 3 वेळा करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8. हा सेट आपण 3 वेळा करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8. हा सेट आपण 3 वेळा करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8. आता आपण तळपायाच्या हालचाली करणार आहोत. या तळपायाच्या हालचाली केल्यामुळे टाचीचे दुखणे किंवा पायाचे दुखणे असतात ते कमी करण्यास मदत होते. DOP कॅमेरा पायावर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8. आता आपण हा सेट 3 वेळा करणार आहोत. पायाच्या हालचाली, घोट्याच्या हालचाली व पिंडीच्या हालचाली यामध्ये येत असतात व गुडघ्याच्या स्नायूवरही त्याचा ताण पडत असतो. 1 2 3 4 5 6 7 8. गुडघेदुखी ज्यांना आहे त्यांनी हा व्यायाम वर्ज करावा. आपल्याकडे डंबेल्स नसतील तर आपण पाण्याच्या बाटलीचा वापर करू शकतो. डंबेल्स सुद्धा वापरत असताना वजन सुरुवातीला 1 किलो घ्या, त्यानंतर 1.5 किलो घ्या आणि 2 किलो घ्या. जशी आपली स्नायूंची ताकद वाढेल त्या पद्धतीनं वजन पेलेल एवढं आपण घ्यायला हरकत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.